साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। साहित्य रत्नम अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे 106वी मध्यवर्ती जयंतीनिमित्त वार्षिक बैठक रविवारी दिनांक 21/6/2026 रोजी इम्पोरियल पॅसेंजर सिंचन भवन सोलापूर येथे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाशजी खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन 2026-2027 या वर्षासाठी नूतन पदाधिकारी निवडण्याची साक्षात लोखंडे अध्यक्ष अजय मोहिते, उपाध्यक्षा रजनी डोलनारे, वैशाली डोलारे कार्याध्यक्ष, बंडू गवळी सचिव, कुणाला कांबळे सहसचिव, खनिजदार विशाल लोंढे आणि सूरज पाटोळे कायदेशीर सल्लागार, प्रमुख सल्लागार सुरेश पाटोळी, सुहास शिंदे, खंडू बनसोडे, समाधान आवळी, हनुमंत पवार, महादेव भोसले, मुकुंद शिंदे, सतीश बगाडे, आबा लोंढे, श्रीकांत झेंडे, राजू क्षीरसागर या सर्वांची निवड झाली आहे। तसेच रविवारी 9 ऑगस्टला भव्य मिरवणूक निघणार आहे व 50 मंडळाचा सहभागी होणार अशी माहिती माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाशजी खंदारे यांनी दिली। या पत्रकार परिषदेला साक्षात लोखंडी, वैशाली डोलारी, विकास डोलारी, बंडू गवळी, कुणाला कांबळे, विशाल लोंढे, सुरेश पाटोळी, खंडू बनसोडी, सतीश बगाडे, समाधान आवळी, महादेव भोसले व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते। जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती महोत्सव 1 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतं आणि येत्या 18 तारखेला 18 जुलैला अण्णाभाऊंची पुण्यतिथीसुद्धा या शहरामध्ये पुतळ्याजवळ संपन्न होणार आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मानवतेचा विचार केला। 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज जगाला सांगितलं आणि इतकं विपुल साहित्य 1.5 दिवस शाळा शिकून त्यांनी निर्माण केलं की रशियासारख्या महासत्तेमध्ये 18 भाषांमध्ये भाषांतर झालेली स्वतंत्र लायब्ररी आज त्या ठिकाणी आहे। अशा अण्णाभाऊ ज्याला रशियानी पहिल्यांदा मानपत्र दिलं, मानपत्र देत असताना जी माहिती लागते मानपत्रामध्ये भरायची ती माहिती नव्हती रशियाकडे। रशियानी पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे पंतप्रधान